मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील भरत उदाजी करंजकर यांच्या शेजारी नितीन संभाजी भागवत यांची शेती आहे. या दोनही कुटुंबामध्ये शेतीवरून वाद होता. बुधवारी दुपारी भरत करंजकर यांचा भाचा वैभव बंडू भागवत हा जात असताना त्याला नितीन संभाजी भागवत, मुलगा शुभम आणि पवन यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी भरत करंजकर यांची पत्नी मनीषा, आई हौसाबाई, मुलगा सागर तिथं असताना नितीन भागवत, पवन भागवत, शुभम भागवत, गणेश भागवत, सुनील भागवत, रावसाहेब भागवत, जगदीश भागवत यांनी हातामध्ये लाकडी दांडके, गज घेऊन करंजकर कुटुंबाला अमानुष मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुलगा सागर करंजकर याच्या डोक्यामध्ये वार करून गंभीर जखम केली, तर त्याच्या आईच्याही पोटावर, छातीवर दांडक्यानं मारहाण केली आहे. यात ते दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नितीन भागवत यांच्या कुटुंबाकडून या अगोदरही मारहाण केली गेली आहे, तर जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्यात. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भरत उदाजी करंजेकर आणि मुलगा सागर यांनी केली आहे. माझे नाव भरत उदाजी करंजेकर आहे. वय 50. व्यवसाय शेती. माझ्या लगत शेती नितीन संभाजी भागवत यांची आहे. त्यांचा मुलगा शुभम नितीन भागवत, पवन नितीन भागवत हे माझा भाचा वैभव बंडू भागवत हे असून त्याला काल शिवीगाळ केली. विचारित असता त्यांनी त्या मुलावर म्हणजे माझ्या भाषावर त्यांनी तुकुरी घेऊन सावध झाली. घरी आल्याच्या नंतर ते माझ्या घरी येऊन त्यांनी आम्हाला पूर्ण मारले. रावसाहेब भागवत, नितीन भागवत यांच्या हातात तुकुरी होती. त्यांचे चुलते परत जगून संभाजी भागवत यांनी सर्व मिळून आम्हाला, माझ्या बायकोला पोटात लात मारली. पोटावर टुकुऱ्याचे वार करून तिच्या छातीवर बसून मुलाला धारदार हत्याराने डोक्यामध्ये नितीन भागवतच्या शुभम नावाच्या मुलाने व जगदीश त्यांच्या चुलत्याने डोक्यात मारहाण केली व आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. खाली पडल्यानंतर माझ्या मुलाचं डोक्यातून रक्त निघल्याच्या नंतर जी गाडी होती त्याही व्यक्तीला समोरचा अमोल कापशे यांनी फोन करून आम्ही तुमची गाडी पेटून देऊ अशा धमक्या दिल्या. माझं नाव सागर भरत करंजेकर, राहणार नांदूर खंदरमाळ. आमचा नांदूरमध्ये जमीन असल्या आहे, तर तिथं नितीन भागवत हा व्यक्ती ना आम्ही जमीन घेतल्यापासून आम्हाला त्रास देतो. रस्त्याने जाता येता रस्त्याने आमच्याकडे बघतो. त्याचा पोरगा म्हणला तुझा मर्डर करतो. त्याचा पोरगा जगदीश भाऊ, त्याचा गणेश भागवत, नितीन भागवत आणि पवन भागवत यांनी आम्हाला काल अमानुषपणे मारहाण केली. माझ्या आईला त्यांनी दगडांनी पोटात मारले आणि माझ्या सुद्धा डोक्याला टाके पडेपर्यंत मारले. आणि आम्हाला आता ज्यांनी दवाखान्यात आणलं गाडीने त्याला सुद्धा फोन करून म्हणे तुम्ही कसं काय त्याला दवाखान्यात नेलं. ते माणसं म्हणजे अजूनपर्यंत लोकशाहीला मानतात की नाही हाच लय मोठा प्रश्न आहे. ते अजून त्यांच्या वेगळीच दुनियेत जगू राहिलेत. ज्यांनी आम्हाला गाडीने आणलं त्याला फोन करून म्हणे तुझी गाडी पेटवून देऊ, असं करू तसं करू. म्हणजे आम्ही जी वावर ज्यांच्याकडून पेरून घेतली त्यांना सुद्धा तुम्ही कसं काय त्यांच्याकडे येता असं तसं. म्हणजे आम्हाला डायरेक्ट असं वाळीत टाकण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तुमची लाईन फोडू, तुमची लाईट तोडू अशा धमक्या देतात आम्हाला. असं अमानुषपणे माझ्या आईला मारलंय. तिला उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. दगडांनी मारलंय त्या जगदीश भागवतनी. आणि वरून म्हणला तुझा मर्डर करतो, तू गारगाव मध्ये दिस, नांदूर मध्ये दिस. गणेश भागवत म्हणला तू नांदूर मध्ये दिस, तू हातपाय मोडून टाकतो. तो कोणत्या संघटनेसाठी काम करतो, काहीतरी वेगळंच बोलतो. म्हणला तुझ्याकडे बघतो. इथून एकदा बी त्यांनी आमच्या घरापाशी, आम्ही हे वावर घेतलं, आमच्या घरापाशी येऊन आम्हाला दमबाजी केली. म्हणला तुझ्याकडे बघतो. माझ्या मामाच्या पोराला म्हणला तुझ्याकडे बघतो. आणि आता बी हे एवढं सगळं प्रकरण झालंय. त्या गाडीवाल्याला त्यांनी दम दिलाय. अमोल कापसे म्हणून नावे, त्याचा मेवना आहे नितीन भागवतचा. तर म्हणला तुमच्याकडे बघतो. आता बी म्हणला कधी बी गारगाव मध्ये भेटा म्हणे, तुमचा मर्डर टाकतो म्हणे. म्हणजे त्याच्यावर लोकशाहीला जर खरंच लोकशाही असेल तर आम्हाला न्याय भेटावा बस.
घारगाव पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करंजेकर कुटुंबाने केली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. केएम हॉस्पिटल, संगमनेर. माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा. 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स. हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन. त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा. सर्व शासकीय योजना उपलब्ध. अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.